या ग्रंथातील 9व्या अध्यायातील पहिल्या क्रमांकाची ओवी आहे. या ओवीमध्ये माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबाराय आपल्याला काय उपदेश करतात तर तरी अवधान केले दिसी मग सर्व सुखाचे पात्र होईल. हे प्रतिज्ञा तर उघड माझे उघड आहे का सांगतात काय तर एक वेळ माझ्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष द्या. तुम्ही आलेत कशासाठी? अर्जुन कशासाठी आला होता? तो युद्ध खेळण्यासाठी आला नव्हता. तर जसं श्रीकृष्ण दुर्योधनाकडे गेला होता, सगळ्या गोष्टी शांत चित्तेने व्हाव्या त्यासाठी जसं श्रीकृष्ण परमात्मा दुर्योधनाकडे गेले होते, तसेच अर्जुन या ठिकाणी ज्यावेळेला लढण्यासाठी आलेला होता त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा त्यांना समजवण्याचं कार्य करत होता. माझ्या बोलण्याकडे एवढं लक्ष दे तरी अवधान केले दिसे. एक वेळ तू माझ्या बोलण्याकडे फक्त लक्ष दे मग सर्व सुखाचे पात्र होईल. तुला त्या सर्व सुखाच्या पात्राला मी घेऊन जाईल किंवा ते देईल. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का? मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतोय आणि तू तुझ्या काना मनाचे कान मनाचे हृदयाचे कान उघडे कर आणि ते लक्षपूर्वक आहे. मी काय सांगतो तर मी माझ्या सांगण्यावर जर तू लक्ष केंद्रित केलं, आपल्या मनाचे कान जर तू उघडे केलं तर तू सर्व सुखाला पात्र होशील. अर्जुन सर्व सुखाला पात्र झाला का? झाला, कारण तो देवाचे एकरूप झाला. अर्जुनाच्या रोमांतून कृष्ण कृष्ण असा ध्वनी उत्पन्न होत होता किंवा प्रगट होत होता. कारण का कृष्ण आणि अर्जुन हे दोन नव्हते, ते नर आणि नारायण होते. मुळात हा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं महत् भाग्य जे काही आता साखरे बाबा, बंकट स्वामी, अन्य काही असतील जे गुरुनाम गुरु असतील त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं, त्यांनी खूप मोठं महत् कार्य केलं. याच्यातून आपल्यापर्यंत येण्याचं कारण काय असेल तर ह्या जड जीवाचा उद्धार व्हावा. आदळ तुघा म्हणे कैसे आदळ हे जड आणि गेले विसरून खऱ्या देवा. कारण हे जड कसं होतं माहिती का? आईच्या हृदयातून ज्यावेळेला ते आईच्या गर्भातून ज्यावेळेला बाहेर आले होते, प्रत्येक हा जीव ज्यावेळेला बाहेर आला होता तो ह्या आईच्या गर्भामध्ये असताना तो देवाला ते विनवण्या करत होता, मला एक वेळ सोडव. एक वेळ
एक वेळ करे दुखाळे दुरितांचे जाळे उगवोडी. आईच्या गर्भामध्ये असताना देवाला तो प्रार्थना करू लागला की एक वेळ मला हे सर्वत्व सोडव, मग मी तुझं नाव घेईन. परंतु काय 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि ह्या मृत्यू लोकामध्ये त्याने प्रवेश केला. धरणीचा स्पर्श झाला. धरणी वायू लागता स्मरणे विसरू लागे तत्वता आणि विसरू लागे माता पिता खोम कोंबड. धरणीचा स्पर्श झाला. धरणीला काय आहे तर गुरुत्वाकर्षण असल्यामुळं तो त्या मूळ स्वरूपाला विसरला आणि या मृत्यू लोकातील या असणाऱ्या भव लोकांमध्ये तो एकरूप होऊ लागला. पण मुळात काय आहे तर ह्या ठिकाणी अवधान द्यायला सांगितलंय. आपण बाहेर आल्यानंतर आपण अवधान कशावर दिलं? संसारावर दिलं. असलेल्या मूळ स्वरूपाला आपण विसरलं. थोडा पर्याय द्यायचा राहिला असेल क्षमा मागा. आज या ठिकाणी असलेला आपल्या दरवर्षीप्रमाणे चालू असलेला हा आपला थोडासा देतो पर्याय. बाळगोपाळ भजन मंडळ रायगड क्रीडा मंडळ आयोजित हा श्रावण मासानिमित्त असणारा हा ज्येष्ठ मास, त्याला अधिक मास, त्याला मळ मास किंवा धोंडा महिना असे अनेक नावाने ओळखला जाणारा हा महिना आणि त्याच्यामध्ये चालू असलेला हा मागील 4 वर्षापासून ना मी परत आलो न म्हणता आलो. काल अचानक घडलेली आलेला हा प्रसंग मागील 2 वर्षापूर्वी येणं झालं. त्या ठिकाणी आतमध्ये आपली सेवा झाली. सेवा करणारा मी नव्हतो, कारण करून घेणारा तो बसलेला आहे आणि त्यानेच या ठिकाणी बोलावलं. काल मिलिंद महाराजांनी कॉल केला आणि मला सांगितलं उद्या महाराज तुमची सेवा करायची. आता सेवक एक सांगितलेले काम, आपण सेवक आहोत. या ठिकाणी सेवा करायचा, सेवा धर्म करायचा, सेवा धर्म वाढवायचा, सेवक व्हावं नाही का. म्हणजे दास. बॉस होऊ, बॉस झाला तो राहिला आणि दास झाला तो तिथपर्यंत पोहोचला. पण या ठिकाणी मला जी सेवा करण्याची संधी मिळाली, दुसऱ्यांदा मिळाली. पण म्हणून मी या मंडळाचं बाळगोपाळ भजन मंडळ तसेच रायगड क्रीडा मंडळ यांचं सदस्य ऋणी आहे आणि यांच्याकडून होणारी हा जो कार्यक्रम आहे तो वर्षानुवर्ष अनेक पद्धतीने अनेक रूढी रिवाजाने असा उद्दिगंत व्हावा अशी या महादेव रायांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. तरी अवधान केले त्याच्या मग सर्व सुखाचे पात्र म्हणजे प्रतिदेवतर माझे उघडा. माऊलीने या ठिकाणी जे अर्जुनाला सांगितलं, अर्जुना एकटा होता का? अर्जुना एकटा होता का? सुखाला प्राप्त होण्यासाठी अर्जुना एकटा होता. जे जे सांगितलं ते संजयाने दृष्टीस आणलं, आत्मदृष्टीने प्राप्त केलं आणि ते धृतराष्ट्राला सांगितलं. धृतराष्ट्र आत्मधून पण आंधळा होता आणि बाहेर चर्म चक्षुन पण आंधळाच होता. त्याला जे सांगत होता हिताच्या गोष्टी सांगत होता, परंतु त्याच्यापर्यंत पोहोचले नाही. कारण का प्रत्येकाचं कर्म आडायचं आणि त्याच्यामुळे ते सांगण्याचं जे होते हिताचं होतं ते त्याच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आणि अहिताचं होतं ते त्याला नाशाला कारणीभूत ठरलं. तो फक्त होतो. त्याचा पहिला श्लोक सांगितलं ना, पंडूचे आणि माझे पुत्र ज्या युद्धाच्या निमित्ताने जे कुरुक्षेत्रामध्ये गेले ते काय करते झाले. म्हणजे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समयोता युद्धवा मांडवा पांडवा मामकाक्षेव किम कुर्वत संजय. अरे संजया, या महायुद्धासाठी कुरुक्षेत्रामध्ये गेलेले पांडवाचे ते माझे जे मुलं आहेत ते काय करतायत. पण त्यांनी सर्व काही दृष्टांत शेवटपर्यंत सांगितला, परंतु जे मूर्ख होतं, जे सर्व सुखाला पात्र होण्यासारखं होतं, ते त्याच्या दृष्टीसही पडलं नाही आणि अंतःकरणालाही त्याचा भेद झाला नाही. का नाही झाला तर त्याचं कर्म चांगलं नव्हतं. भाग्यात असेल तर तुमच्या उदयाला येणार. आता आपलं भाग्य थोडे, सगळ्यांचंच भाग्य पुरे. आपल्याला गुरु लाभले आणि गुरूंचा इथं स्पर्श झाला आणि त्या 5 स्पर्शाने आपल्यामध्ये जो हा प्रगतीचा वारसा चालू आहे, खरोखर त्यांची धन्यता खूप मोठी आहे, त्यांचा आशीर्वाद खूप मोठा आहे. पण या ठिकाणी जर आपल्याला जर जे कृष्ण परमात्म्याने जे सांगितलं अर्जुनाला, तसेच माऊलीने आपल्याला सांगितलं. संस्कृत मधून प्राकृत मध्ये आणण्याचं कार्य काय तर आपल्या जड जीवाचा उद्धार, सरळ साधं सोपं म्हणायचं.
आणि तसं म्हणायला गेलं तर माऊलीने प्रार्थना करूनच सांगितलं, प्रतिज्ञोत्तर सांगितलं. प्रतिज्ञा माऊलीने केली. काय केली? तरी अवधान ऐकले तिथे. तुम्ही अवधान द्या. अवधान म्हणजे काय? आता सगळ्यांना हा शब्द माहिती पण नाही. सर्वांगाचं काम करा. तुम्ही एकरूप व्हा, देवाशी एकरूप व्हा आणि त्याच्यासाठी हिदुबुज करा. प्रतिज्ञा माऊलीने केली. काही उर्मट होतं त्या वेळेला माऊली होते ना प्रतिज्ञा करायची. म्हणजे माऊली जेव्हा बोलले अवघाची संसार सुखाचा करीना आणि आनंदे भरीना. आता माऊलींचा संसार होता का बाबा? त्यांचा संसार काय? हे विश्वची माझी अवघी मती जायची स्थिर किंबहुना चर आचर आपण ती झाला किंवा हे मराठीची नदी ब्रह्मविद्येचा सुकाळ करू घेणे देणे सुखाची वरी होऊ दे या जगावर ब्रह्मविद्येचा सुकाळ व्हावा म्हणून माऊलीचे येणं नाही. माऊली कोण दुसरे कोणते होते का कोणी? महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. का सखा माझा ज्ञानेश्वर? का त्या माऊलींना यावं लागलं? कारण संस्कृताच्या गाठी उघडून ज्ञानदृष्टी आणि केली तसे मराठी गीता देवी या ज्ञानेश्वरीला या गीतेला संस्कृत मधून प्राकृत मध्ये आणण्याचं कार्य आपल्या माऊलीने केलं. आणि माऊलीने केल्यानंतर त्याच्या आणि शुद्ध सात्विक सांप्रदायिक असणारी ही ज्ञानेश्वरीला भगवत भावार्थ दीपिका म्हटलं जातं. ती आपल्या नाथबाबांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. कारण का माऊलीच्या गळ्याला झालेल्या त्या गाठी वेळ म्हणजे अशुद्ध रचनेची वेळ त्यांच्या गळ्याला रुतत चालली होती. म्हणून नाथबाबांनी आपल्याला त्यांना बोलावणं केलं आणि नाथबाबांनी त्यांनी ह्या शुद्धी करण्यासाठी त्यांना पाचारण केलं, आमंत्रित. माऊलींनी या ठिकाणी आपल्याला ह्या ओवीतून आपल्याला सांगितलंय सर्व सुख म्हणजे काय. सर्व सुख म्हणजे काय तर देवाशी असणारं आपलं नातं, आपल्याला देवाशी एकरूप होण्यासाठी असणारी जी वस्तू त्या सुखाला प्राप्त व्हायचंय आपल्याला. मुळात आपण आणि देव वेगळे होत ना, वेगळे होत ना आपण आणि देव. देवाचे बरे तुका म्हणे खरंच आहे. किंवा माऊली म्हणतात प्रभू तुम्ही महेश्वरच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती जरी बोल गंगावती स्वीकाराजी. तुम्ही महेशाच्या मूर्ती आहात. पण आपली स्वतःला ओळख कधी होईल? गुरुचरणाशी आपण लीन हो, गुरुचरण त्याचा अधिकार हो, त्याचा आपण अनुग्रह घेऊ, त्याच्यानंतर आपल्याला ते सुखाला आपण प्राप्त होऊ शकतो. पण आपण घेतो का? तसे होतो का? नाही होत. का ओळख नाही? तर आपलं पाप आडवं आणि आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. आलं? सुख म्हणजे काय तर आपण सुखातच आपण लोटांगणे घेतो. हे सुख आपल्याला कुठपर्यंत आहे? आपल्या खिशात दमडे येतोपर्यंत. आणि एकदा संपले की आपल्याला पण विचारच पण नाही. गरज लागली की आपण इकडे तिकडे भटकतो. पण नेमकं सुख काय हे आपल्याला कळतच नाही. मावळीवर खरं सुख कशात आहे तर देवाशी एकरूप म्हणायचं आहे. किंबहुना सोय जी वात्मयाची लाही ते जे होय तया नाम सुख, त्याला सुख म्हटलं जातं. ते देवाच्या चरणाजवळ देवाशी एकरूप झाल्यानंतर आहे. माऊलीने प्रार्थना प्रतिज्ञा केली की तुम्हाला सर्व सुखाला पात्र करतो.
परंतु आपण त्या सुखापर्यंत जात नाही. आपल्या ह्या संसाराला आपण सुख मानले, म्हणून मृत्यू लोकी सुखाची कार्य ऐकायचे ना का म्हणायचे श्रवणी. जे सुख निंद्र अंतर्नी इंगळाचे इंगळासारखा विस्तवासारखा असणारा हा प्रपंच, हा संसार आपल्याला सुख देईल का? अहो याला काटे पण ते टोचतायत आपल्याला, पण आपल्याला त्याला उकळ होत नाही. का उकळ होत नाही? आपण अज्ञानी आहोत, आपल्याला त्याची जाण नाही, म्हणून आपल्याला संसाराचे काटे टोचत आहेत ना, ते आपल्याला कळत नाही. देव आपल्याला धक्का देतो का? नाही देत असं नाही, देतो आपल्याला धक्का, पण त्या धक्क्याच्या वेळेलाच आपल्याला फक्त देवाची आठवण येते. बाकी वेळेला एक महादानी होता, त्याला आला पाप, तो देवाजवळ गेला. देवाला म्हणतो, देवा माझा घालव ताप, तू माझा बाप, माझा गेला ताप, मी तुझ्या बापाचा बाप. म्हणजे जेव्हा गरज असते तेव्हा आपण देवाजवळ जातो. धक्का आपल्याला लागला की आपण देवाजवळ देवाची आठवण करतो. माऊली काय म्हणतात? अनन्य चिंतयंतो माते जना परिउपासते तेशानिताभियुक्तानु योगक्षेम वहाम्यहम्. जो अनन्य भावने माझ्यापर्यंत शरण आला ना, त्याच्या अनंत जन्माचा योगक्षेम वाहण्याचं कार्य मी करतो. माऊली म्हणतात शुद्ध आणि प्राकृत मी सांगतात, जो मज होय अनन्येश्वर त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागे शरणागत शरणामीची एको. आपण शरण जातो का? आमच्या बापदादा जरी आम्हाला शिकवलं नाही तर आम्ही काय झालं? आम्ही बसलो ताट. माझ्यासारखा गुरुसारखा गुरुच नाही, माझ्या दादासारखा दादाच नाही. अरे तुझा दादा ठेव तिथं आणि माझा बाबा ठेव तिथं. आपुली आपण करा सोडवण घ्या. आपुली नाही. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. देह हे काळाचे धन कुबेराचे. ही शेवटची पाळी. एक म्हणून
बोलायचं काय तर सोळा स्वर्गीय नाही, स्वर्गीचे अमर इच्छिताचे देवा आणि मृत्यू लोके भावाचे मामा. परत परत हे दिवस नाही बघायला भेटतात. वेळ एकदा निघून गेली, विषय संपला. आता आणि आत्ताच जे काय करा ना, तुका म्हणे नाही चालत कल करायचं आणि आत्ताच आहे का नाही. म्हणून माऊलीने प्रतिज्ञा केली तुमच्या सुखासाठी, माऊलीने प्रतिज्ञा केली तुमच्या सुखासाठी केली. आपण त्या सुखाकडे पाहिले नाही. तुकाराम महाराजांच्या नंतर कोणी वैकुंठ गमन केलं नाही आणि करणारही नाही बाबा. कारण का त्यांच्यासारखा वैराग्यशील कोणी होत नव्हता आणि होणार सुद्धा नाही. माऊली नंतर कोणी समाधी घेणार नाही, कारण का माऊली सारखा कोणी नाही. माऊली एक माऊलीच प्रतिज्ञा करावी. रावणानं प्रतिज्ञा केली होती. काय केली होती? सोन्याला सुगंध आणे, समुद्राचं पाणी गोड करेल, खारे पाणी गोड करेल आणि स्वर्गाला शिडी लावेल. पण त्याच्या प्रतिज्ञा केवळ कोणत्या होत्या? तिथपर्यंतच होत्या. कारण का तो कसा होता, रावण कसा होता, प्रतिज्ञा झाले असते त्याच्याने, पण त्याच्या मधला जो अहंकार होता ना, त्याच्यावरती त्याला विजय मिळवता आला नव्हता. आणि लक्षात, त्याच्यावर त्याला विजय मिळवता आला नव्हता. म्हणून त्या सगळ्या त्याच्या प्रतिज्ञा अपूर्णच राहिल्या. आता ह्या अधिक मासानिमित्त हा जो मळ मास ज्याला म्हटलं जातं, मळ मास नाही का, मग ह्याच्यामध्ये हा कसा आहे म्हणजे का, 12 महिन्यातून येणार हा आगाव महिना. हा कसा आहे, थोडा पहिलं सुरुवातीला घाण महिना म्हणायचं. मळ म्हणजे कसं घाण नाही का, अपवित्र महिना असं म्हटलं जातं. पण त्यावेळेला तो हा मळ मास नाही, त्यावेळेला मी तो कसा नाही. आता पहिले कसे 4 ऋतू हे कसे आता हे देव आहेत ते, पण हा मळ मास हा दुसरा देवच होता. तर तो मळ मास म्हणा तो त्यावेळी विष्णू देवाने गेला आणि त्याने पण त्यावेळेला कशी प्रतिज्ञा केली ते बघा. मळ मास हा त्या ठिकाणी गेला, विष्णू देवांकडे गेला. विष्णू देवांकडे गेला तो मला म्हणाला नाही असं ते मला सगळं हिनवतात, मी खूप वाईट आहे, अपवित्र आहे, मग मला काय करावं लागतं. तो तसं विष्णुदेव नंतर कोणाकडे घेऊन गेले तर श्रीकृष्णांकडे घेऊन गेले. श्रीकृष्णाला सांगितलं की याला अशा तऱ्हेने याला हिनवलं जातं, तर ह्याला पवित्र कसं होईल, हा महिना पवित्र कसा आहे. आता मळ पाऊस हा त्याला धोंड्या महिना मानला जातो. हा कसा येतो कसा आपल्यामध्ये, तर हा 32 ते 33 महिन्याने हा काळ येतो. कारण का चंद्रमांस आणि सूर्यमांस, चंद्रमांसाचे 354 आणि 355 आणि सूर्यमांसाचे 365. 10 दिवसाचा फरक पडला की 36 महिन्यानंतर याची जुळवाजुळव ह्या मळ मासावर करता येते. म्हणजे अधिक महिना याच्यासाठी तो मळ मास तो कोणाकडे गेला, श्रीकृष्णाकडे गेला. आणि श्रीकृष्णाकडे गेल्यानंतर त्याने मळ मासाला सांगितलं की मला असं हिंडवलं जातं. तो म्हणला एक काम कर, तू माझी प्रार्थना कर, माझी भक्ती कर, त्याच्यानंतर तुला मी एक नाव देतो. त्या मळ मासाला नंतर श्रीकृष्ण भक्ती केल्याच्या नंतर त्याला पुरुषोत्तम असे नाव दिलं. पुरुषोत्तम असे नाव दिलं आणि नंतर मग तो नावारूपाला आला. मग ह्या महिन्याला काय नाव पडलं, पुरुषोत्तम मास. हे श्रीकृष्णाचं नाव, परमात्म्याचं नाव हे पुरुषोत्तम मास ह्या माळ मासाला दिलं जातं, अधिक मासाला. नंतर ह्या अधिक मास असते पुढे वाढत गेला. नंतर त्याचा पूर्वजन्म कसा होता, तर एक राजा होता दृष्टधन्वा आणि त्याची पत्नी गुणसुंदरी. हा राजा खूप हुशार होता, चतुर होता, तेजस्वी होता. आणि त्याच्यानंतर त्याची पत्नी खूप गुणवान, शीलवान, चांगली होती, रूपवती होती.
आणि त्याच्यानंतर त्यांना 4 मुलं झाली, चक्रवाह, चक्रवाल आणि चक्रकुंडल आणि एक मणिमणी, आणि मुलगी झाली चारू. या 4 मुलं शिलवान शूरवीर होते. आणि त्याच्यानंतर त्यांना राजा षड विकारावरती त्यांनी विजय मिळवला होता. त्याचं राजगुणी संपन्न होतं, राजामध्ये कसलाही बाधिकार नव्हता, दुःख नव्हतं, राजा प्रसन्न, तशी प्रजा त्याची प्रसन्न होती. मी तुम्हाला प्रतिज्ञा सांगतोय. आणि त्याच्यानंतर राजा एक मनात इच्छा प्रगट झाली, त्याला आपला सगळा याच्यामध्ये फक्त त्याला काय नव्हतं, देवाची आठवण येत नव्हतं. कारण का माणूस सुखामध्ये असेल तेव्हा माणसाला देवाची आठवण येत नसते. मी मागे सांगितलं का, दुःख आलं, आपल्याला धक्का दिला की आपल्याला देवाची आठवण येते. मग त्यावेळेला राजा आनंदित होता, प्रजा आनंदित होती, सगळं काही कुणीच्या सुख संवादात चाललं होतं. आणि नंतर त्याच्या मनात एक इच्छा निर्माण झाली की रानात जावं, जंगलात जावं आणि एखादं शिकार करून आणावी, नाही का, शिकारीला जावं, एखादी हरणाची शिकार करावी. शिकारीला गेलं, रात्र झाली, असते करा म्हणा, रात्र झाली. रात्र होता होता त्याला एक हरिण दिसलं आणि त्या हरणानं बाण त्याचा लागला हरणाला. आणि नंतर ते हरण पुढं निघत गेलं आणि जसे रात्र होत गेली तसं हरण गायब झालं. आणि त्या घनदाट हरण जंगलामध्ये हा दृष्टधर्म राजा होता, तो चुकला. आणि चुकल्यानंतर तो तिथंच एका झाडाखाली झोपी गेल्याच्या नंतर त्याच्या रात्री झोपल्यानंतर त्याच्या वरच्या झाडाच्या फांदीवर पोपट आला. आणि पोपटाने एकच त्याला सात्विक असं एक उदाहरण दिलं की तुझ्या सुखामध्ये लोळतोयस, तुझ्या आनंदामध्ये जगतोयस, परंतु तुला त्या आत्मतत्वाची तुला प्राप्ती झालेली नाही. तुझ्याकडे सर्व काही आहे परंतु तुला त्या आत्मतत्वाची प्राप्ती झालेली नाही. आणि तो झोपेतून सकाळी जागा झाला आणि त्याला आठवलं की मला एक पोपटाने काहीतरी इशारा दिला, म्हणजे काहीतरी सांगितले खून. आणि त्याच्यानंतर तो सकाळी जागा झाला. जाग्याच्या झाल्यानंतर त्याला तो चलबिचल झालं, अस्वस्थ वाटू लागला. आणि त्याच्यानंतर राजा घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर राजाने हा सर्व जो वृत्तांत होता तो आपल्या पत्नीला गुणसुंदरीला सांगितला. गुणसुंदरीने ऐकला आणि म्हणाली, तुम्ही कशाला, तुम्ही अचंबळ होऊ नका, उदास होऊ नका, याच्यावरती काहीतरी तोडगा असेल. म्हणून त्या पोपटाकडे होता, देवाचा दूत होता, म्हणून तर त्या पोपटाने तुम्हाला तो सुसंवाद सांगितला. तुम्ही झोपेत जरी असले, तुम्ही जागृत अवस्थेत असून जरी झाले आणि तुम्हाला तो संवाद संपूर्ण आठवतो, पण तुम्ही इथे येऊन जेव्हा मला सांगितला आणि तो सांगितला तर राजा काही दिवस, काही काळ त्याने असाच त्या विचारामध्ये व्यथित झाला. आणि कालांतराने वाल्मिक ऋषींची त्या राजामध्ये येणं झालं. आणि वाल्मिक ऋषी आल्याच्या नंतर राजाच्या घरी येणं झालं. राजाने प्राचारण केलं, याचा सांग त्यांची पूजा थाटमाट केला. आणि झालेला वृत्तांत त्याने वाल्मिक ऋषींना सांगितला. वाल्मिक ऋषी काय म्हटले, तुझं दैव बलवंत राहिलं पण भाग्य जर थोडं असेल ना, म्हणजे तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावात सापडेला. तुझ्या आत्मतत्वाची तुला ओळख होणार आहे म्हणून तुला त्या पोपटाने येऊन तुला ते सांगितलं. पोपटाने सांगितलं, वाल्मिक ऋषीने पण त्यांचा तो संवाद ऐकला. नंतर त्यांना सांगितलं, तुम्हाला अशा उपचाराची गरज आहे, तुम्हाला त्या ज्ञानाची गरज आहे. नंतर त्याने ते त्यांना सांगितलं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं, मी जे आता भोगतोय त्याला कारण काय, मी असा जो राजा आहे पूर्वजन्मी मी कोण होतो असं त्याने विचारलं. त्यावेळेला तो म्हटला, वाल्मिक ऋषी म्हटले, पूर्वजन्मी कोणी राजा बी तर कोणी नव्हता, अनेक जन्मांमध्ये तो कोण होतास, तो एक भक्त होतास, ब्राह्मण भक्त होतास. आणि तुझी भक्ती थोर होती. त्यावेळेला तुझं नाव होतं सुदेव आणि तुझी पत्नी होती, तिचं नाव होतं गौतमी. आणि तुम्ही दोघंही असे सुरेख होते, सुकुमार होते आणि तुम्ही दोघं पण शैलवान होता. हे तुमच्यामध्ये फरक नव्हता, तफावत नव्हती की तुम्ही दोघेही एकरूप, जसे देव आणि भक्त एकरूप असे तुझे पती पत्नी तुम्ही एकरूप होता. आणि तुम्हाला त्यावेळेला मूलबाळ नव्हतं म्हणून तुम्ही काय केलं तर देवाची भक्ती केली, श्रीकृष्णाची तेव्हा नारायणाची भक्ती केली आणि तेव्हा नारायणाचा जप सुरू केला.
श्रीमद नारायण श्रीमद नारायण श्रीमद नारायण नारायण हा नामाचा जप सुरू केला आणि त्यानंतर त्याला एक पुत्र प्राप्त झाला. पुत्र प्राप्त झाल्याच्या नंतर काही काळानंतर तो आस्ते मोठा होऊ लागला. मोठा झाल्याच्या नंतर त्याला एक आजारानं एक दुःखद आजार झाला आणि त्या आजारामध्ये तो पुत्र एकुलता एक पुत्र मरण पावला. मरण पावल्याच्या नंतर ते दोघे परत दुःखी झाले. दुःखी झाल्याच्या नंतर परत त्याने देवाचा धावा केला. देवाचा धावा केल्यानंतर देव परत आले आणि परत श्रीकृष्ण परमात्मा परत त्या ठिकाणी आल्याच्या नंतर परत त्याने विचारलं काय झालं. तर बोलले आमचा एकुलता एक पुत्र होता, तो पण या दुःखद आजाराने मरण पावला. त्यांनी आपल्या मंत्रोच्चाराने देवाने फक्त नजर टाकल्या, त्या कृपा दृष्टीने आपल्या त्या मृत असलेल्या त्यांच्या पुत्राला परत जिवंत केलं आणि परत जिवंत केल्याच्या नंतर परत तो मुलगा उभा राहिला आणि परत त्याने देवाला नमस्कार केला. देवाला नमस्कार केल्यानंतर परत सुदेव आणि गौतमी आणि देवाला विचारलं देवा हे का बरे असं केलं. तर बोलले प्रत्येकाला आपल्या कर्माचे भोगावे लागतात, मग तो कोणी असला प्रत्येकाला आपल्या कर्माचे भोग भोगावे लागतात. ज्याला येणं आहे, जो जन्माला आलाय त्याला मृत्यू हा अटळ आहे. त्याचं येणं तेवढ्या काळापुरतच होतं आणि त्याला निघून जायचं होतं. आणि तो दृष्टांत तो निघून गेल्यानंतर तो दृष्टांत सांगत असताना कोण वाल्मिक ऋषी तो दृष्टांत त्यांना सांगत होते. सांगत असताना त्यांनी परत प्रतिज्ञा केली. त्यांनी सांगितलं तू असा त्यावेळेला होता. मग त्यावेळेला त्यांनी परत प्रतिज्ञा केली मी याच्या पुढं राजगादी सोडून सर्व काही सोडून कुठे जाईल तर वनाला निघून जाईल. वनाला निघून गेलं तर त्याचा राहिलेला जो भाग होता राजभाग होता त्या पुत्रांच्या स्वाधीन केला आणि त्यांनी जो प्रतिज्ञा केली होती त्याने ती पूर्ण केली. या ठिकाणी अर्जुनाला सांगितलं तरी अवधाने ऐकले दिले मग सर्व सुखाचे पात्र होईल. ते प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का. अर्जुनाने ऐकलं. अर्जुनाच्या रोमामधून श्रीकृष्णाचं भजन होत होतं. अर्जुनासारखा भक्त नव्हता, नामदेवांसारखा सुद्धा भक्त नव्हता, जनाबाई सारखी सुद्धा दाशी नव्हती. आलं लक्षात. नामदेवांनी पण प्रतिज्ञा केली होती शतकोटी अभंग करेल पूर्ण केले आणि पूर्ण तो केला. पूर्ण केला
पूर्ण केला मनोरथ. संसारामध्ये आपण मनोरथ पूर्ण करतो. आपल्या मनोरथ काय काय असतात, आपल्या प्रतिज्ञा काय काय असतात. गाडी घेईल, बंगला घेईल, हे घेईल, ते घेईल, सर्व जिथे राहून जात आहे की नाही. पण आपण देवाकडे काय जात नाही, कारण आपलं नशीबच नसतं. आपल्या प्रतिज्ञा होती. एका गावाकडच्या बाईनं प्रतिज्ञा केली की माझ्या नवऱ्याला सांगतो, काय सांगितलं, नथ बनवायला. आता नथ काय रोज घालून फिरायची वस्तू आहे का. सणासुदीला एकाच वेळा आता आई माऊली घालतात नाही का, एखाद्या वेळेस लग्न असत, सप्ताहाचा मोठा सप्ताह नाही का, जागराचा दिवस किंवा होळीच्या सणाला काय असेल तो दिवस, सणावाराचा दिवस, त्यावेळेला घालायचा. ती गावाकडची बाईने केली, नवऱ्याने आपल्या आवडीने केली नाही का. कधी नवरीला करणारा ती बळजबरीने आपली गळ घातली आणि नवऱ्यानं एकदाची केली. आता ह्या बाईने ठेवायची का नाही, ते घालून गेली पाण्यावर. आता पाण्यावर घालून गेली, आता कोण तिला काही विचारणार. ही सारख्या वेळी नाक उडवायची, वरती अशी नाक उडवता नथ उडाली, कुठे गेली, विहिरीत. आता हिची प्रतिज्ञा काय होती, मला नथ बनवायची होती. नवऱ्या नथ बनवलेली नथ कुठे पडली, विहिरीत. आजूबाजूच्या कोणी काय विचारलं नाही. आता तुझ्या नशिबात होतं काय, तेवढ्या पुरतं घालायचं आणि ते, कारण तुझ्या नशिबातच नव्हती ती नथ नाही का. आपण प्रार्थना करतो, कशाच्या करतो, सुखाच्या करतो. कसलं सुख, आपलं क्षणिक. आपलं आयुष्यभराचं सुख आहे का, अंबानी सारखं आहे का, गोदरेजच्या मालकासारखं आहे का, मित्रासारखं आहे का, नाही. आपलं क्षणिक सुख आहे नाही का. आज आपण इथे आहे, उद्या कुठं आपल्याला दारा आजार आहे, आपण सुखाशोधच मरतो. पण ते सुख जे आहे नाही का, ते श्रीकृष्णाच्या जवळ होतं, जे अर्जुनाला दिलं, ते संजय मिळालं, ते उद्धवाला मिळालं. उद्धवाला आद्याला कृष्ण जातात, ते सुख नाही मिळत आपल्याला. आम्हाला मिळालं, आम्ही भाग्यवान समजतो. आम्हाला मिळालं, आम्ही भाग्यवान. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानात्म दर्शन, दर्शनी समाधान. आजचे गुरु हा संत गुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव तुझा पाहता नाही त्रिलोकी. त्या गुरुकडून हे ज्ञान आपल्याला मिळतं, अन्य ठिकाणी कुठे मिळत नाही. या ठिकाणी अनेकांना मिळालं सुद्धा असेल, मी नाही म्हणत नाही, परंतु असे काही गुरु आहेत जे आपल्याला, दुसरे गुरु आपल्याला या भवसागराच्या पहिल्या तीराला घेऊन जातात. अशा ते आपल्याला पहिल्या तीराला घेऊन जातात, पण आपल्याला भाग्याचा ठेवा पण लागतो त्या ठिकाणी. आलं का लक्षात. कित्येक जणांचा उद्धार झाला, कित्येकांचा उद्धार झाला. आणि त्या उद्धाराचे काय म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात का, विरळा ऐसा कोणी तुका त्याचे लोकांकडे. तुका म्हणे, ज्ञानदेव म्हणे, साधन सुलभ गुण बरी उपदिष्ट पूर्व पुण्य. तुमचा मागील जन्माचं पूर्व पुण्य असावं लागतं, तेव्हा ते सुख मिळतं आपल्याला. तसं का सहजासहजी मिळत नाही. आपण, मला तर वाटतं आपण या ठिकाणी चांगल्या सुखाच्या शोधात लागावं. काही क्षणिक सुख आहे आणि ह्या सुखाच्या मार्गाला लागून काही फायदा होणार, आपल्या हाती काहीच मिळणार नाही. कारण काय, भवसागर तरुण जायचं म्हटलं तर सद्गुरू वाचवणे सापडेना सोय, धरावे ते पाये आधी आधी. म्हणजे सद्गुरू वाचुनी नशेची निष्ठांत, नशेची नाही, सद्गुरू वाचुनी संसारता, नशेची निष्ठांत आनंद. सद्गुरू एक सद्गुरू, सद्गुरू करावा. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये सद्गुरू करावा आणि सद्गुरू आपल्या प्रतिज्ञा पूर्ण करतात. आलं का लक्षात. सद्गुरू विश्वास असावा, सद्गुरूच्या पायावर विश्वास. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्वे भावी दास झालो जातात. मग अशी बोललो मी, दास व्हावा, बॉस नाही, दास व्हावाच व्हावा, बॉस होऊच नका. कारण की उलट्या उड्या खात आपण परत इथेच घेऊ. म्हणून दास्यवत्व निकट हनुमंतापै केले आणि म्हणून देखील रामचरण दास्यत्वाची भक्ती करा. या संसार सुखाला फेरा चुकवा. अन्य जन्म आपल्याला मिळते, पण ही शेवटची पाळी म्हणजे मनुष्य जन्म. ती चुकल या वर्म फेरा पडे. तुमची दासीचा Ah
तुमच्या दाशीला दास करून ठेवा. त्यांनी पण प्रार्थना केली का नाही? झे न मी जन्म यादसाठी देवा तुझे चरण सेवा. साधवाय किंवा पांडुरंगा तुझे चरण मानवा. पांडुरंगा तुझे चरण आम्हाला साधायचे असतील. तुझ्या चरणाशी मला एकरूप व्हायचं. कानोपात्र देवाच्या चरणाशी एकरूप झाली का नाही? का झाली? तिला त्या सुखाशी पात्र झाली ती. आपल्याला नको का सुखाशी पात्र व्हायला? पण आपण त्याकडे आपलं लक्ष देत नाही. आपण म्हणतो कोण गुरु, कसला गुरु? गुरु हा एकटाच असतो जो गुरु गुरु करतो. आणि जो त्या गुरुकडे दक्षिणा घेतली ना तो गुरु गुरु केल्याशिवाय राहत नाही. तसं म्हणजे ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे नाही का? शिक्षक हे वाघिणीचं दूध आहे. जो पेला तो गुरु गुरु केल्याशिवाय राहणार नाही. तसं हे गुरुकडे मिळालेलं ज्ञान आहे नाही का? ते पण आपण ज्ञानाबरोबर गुरु गुरु केल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. मी खरोखर तुमचा आभारी आहे. कारण का बाळगोपाल भजन मंडळ यांनी चालत आणलेला हा असा अधिक मासातील हा प्रवचन रूपी सोहळा आणि या सोहळ्याला आजच्या दिवसाचे प्रवचन रूपी माझ्यापर्यंत सेवा ज्यांनी दिली ते आपल्या भजन मंडळातील अनेक गुणवंत कृपावंत त्यांच्या कृपा आशीर्वादाने माझ्यापर्यंत सेवा आली. आणि मला जे काय बोलण्याचं सामर्थ्य माझ्या गुरुने दिलं ते या ठिकाणी केलेलं आहे. परंतु मी ते कोणी प्रवचन करणे कीर्तन करणे परंतु जे जे आपल्याशी भावे तिथे इतरांशी द्यावे. शहाणे करून सोडावे सकळ जीवन. मग तो कोणी असू नाही का? कोणी असू नये त्याच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे. परंतु मी हे म्हणत की मी सगळं बोललो तर चांगलं बोललोय. पण जे काय असेल ते गुरुचंच होतं. कारण का माझ्या मनाचं काहीच होत नव्हतं. मी पाठांतर करायला गेलो वाचायला गेलो की मला झोप येते. त्याच्यामुळे मी वाचत बसत नाही पाठांतर करायला बसत. ऐकायचं सर्वनाच्या मिसे वैसावे म्हणे साम्राज्य भुवनी सुखीना दे. आणि ब्रह्मानंद लहरी प्रगटवणी. ब्रह्मानंद लहरी जर प्रगट झाली ना ते आपल्याला आपल्या श्वासावाटे उतरतात. आणि सद्गुरूंच्या वाणीतून जे बोल आले ते माझ्या श्रवणेंद्रियद्वारे जे माझ्या आत्म्यापर्यंत पोहोचले. आणि म्हणून मला इथं बोलण्याचं सामर्थ्य आलं. मी खरोखर त्या सद्गुरूंच्या चरणाशी नतमस्तक होतो. त्यांच्या चरणाशी दृढ होतो. तसेच तुम्हा सर्व संत मायबाप गुरुचरणी आज गुरु समान असणाऱ्या सर्व आपल्या भक्तजन साधू संत मायबाबांच्या चरणी सेवा लीन करतो. माझ्या आई बाबा गुरु वैकुंठवासी बाबांच्या चरणी सेवा समर्पित करतो. तसेच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक साहेब यांच्या चरणाची सेवा लीन करतो. तुम्हा सर्व मायबाबांच्या चरणी लीन करतो. माऊलींच्या चरणी लीन करतो. महादेवाच्या चरणी लीन करतो. सद्गुरू हंडेबाबांच्या चरणी सद्गुरू हरचंद्र बाबांच्या चरणी लीन करून सेवा समर्पित करून मला सेवेला पूर्ण